आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला होणार। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्ण पीठासमोर सुनावणी। मराठा समाजाला राज्य सरकारकडून 10% आरक्षण लागू करण्यात आलं। 14 जूनला वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मनसैनिकांना भेटू शकणार नाहीत। राज ठाकरे वाढदिवसाला कुटुंबासोबत बाहेर जाणार। मनसैनिकांनी लोकोपयोगी कार्यक्रम राबवावा, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र। 2 मराठी वाघांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा। ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा बॅनरवर नितेश राणे यांना डिवचणारा मजकूर। ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ट्रॅक्टर मोर्चा। स्थानिक प्रश्नांवरून संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अंबादास दानवे मोर्चात सहभागी। सलग 4थ्या दिवशीही बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच। आंदोलनावेळी बच्चू कडू यांचं वजन 3 किलोने घटलं। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन, तर कडू यांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन। जालिंदर सुपेकरांवरील आरोपांसंदर्भात 13 तारखेला सुनावणी। नागपूर कोर्टामध्ये 13 तारखेला सुनावणी होणार। सुपेकरांवर कैद्यांच्या सुटकेसाठी 550 कोटी रुपयांच्या मागणीचा आरोप। सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका। आमदार सीमा हिरेंची फडणवीसांसह बावनकुळे यांच्याकडे मागणी। सीमा हिरेंकडून मुंबईमध्ये फडणवीसांची भेट घेण्यात आली। रायगड किल्ला परिसरातील धनगर समाजातील 24 लोकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा। पडळकरांनी नोटीस फाडून टाकल्या। 14 तारखेला पडळकर कार्यकर्त्यांसह रायगडावर जाणार। आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सोलापूरच्या बार्शीमध्ये पीक विमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड। पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। सोलापूरला पीक विम्यातून वगळल्यानं शेतकरी संघटना आक्रमक। महाराष्ट्रामध्ये 89 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये सर्वाधिक 32, पुण्यामध्ये 23, तर ठाण्यामध्ये 3 रुग्णांची भर। राज्यामध्ये सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला। 24 तास आधीच वेटिंग लिस्टचा चार्ट तयार होणार। तिकीट बुकिंगमध्ये भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय। बिकानेरनंतर देशाच्या इतर भागात ट्रायल होणार। सोन्याच्या भावात 300 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 2200 रुपयांची वाढ। सोनं 98,965 रुपये तोळा, तर चांदी 1,10,000 रुपये किलोवर। पीओपी मूर्ती विसर्जनासाठी नवे धोरण येणार। काही मंडळांना धोरणामध्ये दिलासा मिळणार, सूत्रांची माहिती। शुक्रवारनंतर राज्यामध्ये मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता। पावसाअभावी पेरण्यांची घाई न करण्याचा सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला। सोलापूरच्या बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। 2.5 एकरवरील केळी पिकाचं नुकसान। 20 ते 25 लाखांचं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या इंदापुरातील पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे बेपत्ता झाले। केमदारणे यांच्या चिठ्ठीतून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप।